रोजच्या नाश्त्याला काय बनवायचं असा सगळ्यांना प्रश्न पडतो। रव्यापासून बनलेला हा मस्त मऊसूत पांढरा शुभ्र जाळीदार तोंडात टाकताच विरघळणारा हा ढोकळा नक्कीच तुम्हाला आवडेल आणि करायला सोपं खायला खमंग असलेला हे ढोकळा कसं करायचं ते पाहूया। तर रव्याचा ढोकळा करण्यासाठी इथे मी साधारण 2 कप इतकं रवा घेतलेला आहे आणि त्याचबरोबर अर्धा कप इतकं आंबट नसलेलं ताजं दही घेतलेलं आहे। कपभर इतकं पाणी टाकून घेतलेलं आहे। सगळं छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे। झाकून याला साधारण 10 मिनिटांसाठी बाजूला ठेवायचं आहे, कारण रवा जे आहे थोडंसं झाकून ठेवल्यामुळं किंवा त्याला रेस्ट दिल्यामुळं पाणी छान शोषून घेते आणि रवा फुलतो। तर या ठिकाणी साधारण 10 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता रवा छान फुलल्या गेलेला आहे। आता एकदा मिक्स करूया। तर ढोकळ्याचं पीठ पूर्णपणे तयार करण्या अगोदर आपल्याला थोडीशी पूर्वतयारी करायची आहे। ते म्हणजे आपल्याला ज्या ताटामध्ये ढोकळा वाफून घ्यायचा आहे त्या ताटाला तेल लावून घ्यायचं आहे आणि सगळीकडून व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे। खोल असलेलं ताट घ्यायचं आहे आणि ज्या पातेल्यामध्ये आपल्याला ढोकळा वाफून घ्यायचा आहे त्यामध्ये पाणी टाकून आपल्याला स्टँड ठेवून घ्यायचं आहे। या ढोकळ्यासाठी तुम्ही बारीक आणि मोठा कुठलाही रवा घेऊ शकता, कारण आपल्याला हे जे पीठ आहे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी रवा जे आहे भिजून घेतलेला ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी परत साधारण एक अर्धा कप इतकं इथे मी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर इथे मी 2 चमचे साखर टाकून घेतलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे, साधारण 1 चमचाभर इतकं। पोहे खायच्या चमच्याने 3 चमचे यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे। तेल टाकल्यामुळे ढोकळा जे आहे छान असा मऊ लुसलुशीत होतो आणि घशात अडकल्यासारखं होत नाही। आणि एक अर्धा चमचा इतकं किसून घेतलेलं आलं, 1 चमचा इथे मी हिरवी मिरचीचा पेस्ट टाकून घेतलेला आहे। झाकण लावून या पद्धतीने आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता इथे आपलं ढोकळ्याचं पीठ तयार झालेलं आहे। आता एका पातेल्यामध्ये काढून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला टाकायचं इनो। तर इथे मी इनोचे 1 पाऊच घेतलेला आहे आणि जे फ्रेश असते तेच इनो घ्यायचं, जास्त दिवसाचा असेल तर ढोकळा फुलणार नाही। आणि त्याचबरोबर चमचाभर पाणी टाकून छान व्यवस्थित मिक्स केलेलं आहे। ज्या ताटाला आपण तेल लावून घेतलेलं होतं त्यामध्ये पीठ टाकून घ्यायचं आहे। तर इनो टाकलं की पटकन हे सगळी तयारी करायची, कारण नंतर जर ताटाला तेल लावत बसताल तर इनो जे आहे ते फुलणं बंद होतो आणि ढोकळा जे आहे चपटा किंवा घट्ट होतो। तर या ठिकाणी वरतून थोडंसं लाल मिरची पावडर आणि त्याचबरोबर काळे मिरे पूड टाकून घेतलेलं आहे। पाण्याला उकळी आलेलं आहे। तयार करून घेतलेलं जे ताट आहे ढोकळ्याचं पिठाचं ते ठेवून घेतलेलं आहे। हे ढोकळा जे आहे 15 ते 20 मिनिटांसाठी वाफून घ्यायचं आहे। तर आता यासोबत खाल्ली जाणारी पुदिन्याची चटणी करूया। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मुठभर इतकं इथे मी पुदिन्याची पानं, 2 मूठ इतकं इथे मी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे कवळ्या देठासहित आणि 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, 1 इंचाचं आलं, 4 ते 5 हिरवी मिरची, 1 चमचाभर साखर आणि 2 चमचे लिंबाचा रस, 1 चमचाभर काळं मीठ आणि 4 चमचे इतकं इथे मी टाकून घेतलेलं आहे फुटाण्याची डाळ। थोडंसं पाणी टाकून मिक्सरला छान असं दाटसर हे फिरवून घ्यायचं आहे। पहा मस्त हिरवीगार पुदिन्याची चटणी तयार झालेली आहे। तर इथे आपला ढोकळा सुद्धा छान वाफल्या गेलेला आहे। सुरीने चेक करायचं आहे। या पद्धतीने कोरडं निघू लागलं की आपण समजायचं की आपला ढोकळा वाफल्या गेलेला आहे। जर ओलसर लागत असेल तर आणखीन 5 मिनिटं वाफून घ्यायचं आहे। थंड झाले की कट करायचं आहे, पण ढोकळा एवढा मस्त मऊसूत झालेला आहे की कोणालाही राहून गेलेला आहे। थोडंसं गरम असते वेळेस इथे मी कट करून घेतलेलं आहे। त्यानंतर यावर तडका देण्यासाठी तडका पॅनमध्ये 4 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे। अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं आणि 1-2 चमचे पांढरे तीळ टाकून घेतलेले आहे। कढीपत्त्याची पानं टाकून घेतलेली आहे। तयार करून घेतलेलं जे तडका आहे यावर ओतून घेतलेला आहे। तयार झाला पांढरा शुभ्र मस्त मऊ लुसलुशीत तोंडात टाकताच विरघळणारा हा ढोकळा एकदा नक्की ट्राय करून पहा। ज्यांना बेसन पिठाचं एलर्जी आहे किंवा बेसन पिठाचा ढोकळा आवडत नाही त्यांच्यासाठी हा ढोकळा मस्त पर्याय आहे। एकदा या पद्धतीने ट्राय केल्यानंतर आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। अशाच मस्त रेसिपीजमध्ये भेट देऊया।